आरक्षण द्या आणि मी आरक्षण देईन हे सरकार देणार नाही। हा व्हिडिओ मुंडे साहेबाचा आता सुद्धा सोशल मीडियावर आहे। ओबीसीचं आरक्षण तुम्ही हिसकावून घेऊ नका असं फक्त आपल्या या सर्व लोकांचं म्हणणं आहे। परवाच्या दिवशी आम्ही अन्नत्याग म्हणजे सॉरी 10 तारीख नाही जलसमाधी 10 तारखेला जलसमाधी आहे आणि येत्या रविवारी महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा केली। महाराष्ट्र जाम होईल, चक्का जाम होईल, मंत्री आला तरी थांबेल, कोणीही राज्याचा कोणीही आला तरी चक्का जाम आंदोलन त्याला थांबावं लागेल, याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही। आणि उद्या थाटे आणि वडगाव या गावाने अन्नत्याग केला, अन्नत्याग दोन्ही गावांनी अन्नत्याग केलेला आहे। त्यामुळे मी परत समाज बांधवांना विनंती करतो की आपण या थाटे वडगाव मध्ये चालणारा आमरण उपोषणला ताकदीने पाठिंबा द्यावा। गेले 8 दिवस झालं शासनाचं दुर्लक्ष आहे, याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही करतो। ठीक आहे, सरकारच्या प्रतिनिधीपर्यंत ह्या गोष्टी कळवण्याचा प्रयत्न केला। मी माननीय पालकमंत्र्यांना निरोप देण्याचा हा प्रयत्न केला। पंकजाताई मुंडे असतील, धनुभाऊ असतील, सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना आम्ही प्रयत्न केलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जिल्हा अध्यक्षांनी हा विषय नेला असं आम्हाला कानावर आलंय, पण कोणताही ठोस निर्णय आतापर्यंत झाला नाही। पण आता समाजाच्या भावना उद्रेक झालेला आहे आणि आम्हाला प्रतिनिधी जे आम्ही इथं आहेत आमच्या परस्पर सगळ्या समाजाने निर्णय घेतलाय की इथलच्या महिलांनी जलसमाधी घेण्याचं आंदोलन नियोजन केलंय, म्हणजे महिला सुद्धा अग्रेसर आहेत आणि त्यानंतर चक्का जामचं आंदोलन करायचंच ही भूमिका समाज बांधवांनी हातात घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम आहेत। तरी मी प्रशासनाला विनंती करीन, माननीय देवेंद्र भाऊ यांना विनंती करीन, हा वंजारी समाज कायम भारतीय जनता पार्टी पाठीमागे उभा राहिला आणि ह्या वंजारी समाजाने 8 दिवस झालं कोणी आवाज ऐकत नसतं, दुर्दैव आहे। याचा विचार भविष्यात समाज करीन, म्हणून आपण विनंती आहे की आपण निश्चित तिकडे लक्ष दिलं पाहिजे। देवाभाऊ असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांनी याच्याकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा ही आमची मागणी।